महायुतीमधील घटक पक्षांची आज मुंबईत बैठक। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी बैठक। विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एसपी गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी, तरुण आणि पारदर्शी उमेदवार देणार असल्याची जयंत पाटलांची माहिती। भाजपमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलाचे संकेत। पक्षाध्यक्ष पदासाठी यादव, खट्टर, चौहान यांच्या नावाचा विचार। वैद्यकीय उपचारांसाठी आता आयुष्मान भारत कार्ड आवश्यक। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय। काँग्रेसची दिल्लीत उद्या बैठक। लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी बैठक। राज्यात मोसमी पावसाचं आगमन। पुढील 3 दिवसात पाऊस। मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज। कांदा, बटाटा, टोमॅटोच्या दरात वाढ। दर वाढल्यानं शाकाहारी थाळी 9% महागली। हिंगोली जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आणि तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा करपल्या। बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। काँग्रेसची दिल्लीमध्ये उद्या बैठक। लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी बैठक। भाजप नेत्या नवनीत राणा दिल्ली दौऱ्यावर। पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच दिल्लीला। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची घेणार भेट। मध्ये चढउतार होत असतात राहुल गांधींनी केले आरोप। पियुष गोयल यांनी फेटाळले। श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी। संसदेत शिवसेनेचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर खासदाराचं एकमत। पावसाळी अधिवेशन लांबणीवर। 10 जून ऐवजी 27 जून पासून पावसाळी अधिवेशन। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। मान्सून पूर्व बरसलेल्या पावसानं अकोलेकरांची चांगली सारांबळ। शहरातील अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान। वादळानं बडगाव जंगल पोलीस ठाण्याचे छप्पर उडाले। पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।